नमस्कार, राजकारण सुपरफास्ट मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आतापर्यंत घडलेल्या सर्व राजकीय घडामोडींचा घेऊयात वेगवान आढावा। आमदार अपात्रतेसंदर्भात सोमवारी पार पडलेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे। 31 डिसेंबरपर्यंत आमदार अपात्रतेसंदर्भात निर्णय द्या असा निर्देशच आता सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिलाय। महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली आहे। राज्यपालांनी मराठा आरक्षण आंदोलनात मार्ग काढण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी या शिष्टमंडळानं केलेली आहे। बाळासाहेब थोरात, नाना पटोले, जयंत पाटील, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे, प्रशा गायकवाड, रवींद्र वायकर, राजेश टोपे, सुनील प्रभू यांच्यासह तीनही पक्षांचे आमदार यावेळेस उपस्थित होते। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आपली प्रतिक्रिया नोंदवलेली आहे। ज्यांचे पुरावे आहेत त्यांना आरक्षण दिलंच पाहिजे। शासनाची भूमिका एकदा ठरली पाहिजे। जरांगेंची प्रकृती अत्यंत खराब झालेली आहे। ही सगळी परिस्थिती सरकारमुळे झाली असल्याचं त्यांचं पाप आहे। सरकारने यावर ताबडतोब तोडगा काढावा। आम्ही सरकारसोबत आहोत, अशी प्रतिक्रिया वडेट्टीवारांनी दिली आहे। सर्व आरक्षण रद्द करा ही मागणी घेऊन आता हिंदू महासंघ रस्त्यावर उतरणार आहे। राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असतानाच हिंदू महासंघानं आता ही भूमिका घेतली आहे। मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळू शकत नाही म्हणून जरांगे हट्टाला पेटलेत। सरकार देखील भूमिका स्पष्ट करत नाहीये। जे आरक्षण जरांगेंना हवं आहे ते देऊ शकत नाहीये हे सरकारने त्यांना सांगितलं पाहिजे। ही मागणीही हिंदू महासंघाने केलेली आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ जालना आगाराच्या एकूण 76 बस असून जालन्यात 72 बस सुरक्षित आहेत। राज्यभरात आंदोलन सुरू असल्यामुळे प्रवासाच्या सुरक्षेच्या दृष्टीने या बस बंद करण्यात आल्याची माहिती जालना आगार व्यवस्थापक अजिंक्य जयवळ यांनी दिलेली आहे। जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीलाही त्यांनी माहिती दिली असून परिस्थितीचा निर्णय घेऊन कधी सुरू होईल हे सर्व कळवण्यात येईल असंही जयवळ यांनी म्हटलेलं आहे। जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्या अकोला शाखेच्या वतीने सोमवारी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं। अकोला जिल्ह्यात यापुढे आता एकही मंत्र्याचा राजकीय कार्यक्रम होऊ देणार नाही असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आलाय। मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारच्या हालचालींना वेग आलाय। मराठा आरक्षण उपसमितीची मंत्रालयात बैठक झाली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली। या बैठकीत शिंदे समितीने पहिला अहवाल सादर केला। 11,350 कुणबी नोंदी सापडल्या असून आणखी नोंदी शोधण्यासाठी समितीने मुदतीची मागणी केलेली आहे। अंतिम अहवाल सादर करण्यासाठी 2 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे। उपसमितीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली। कायद्यात बसणारं आणि टिकणारं आरक्षण द्यायचंय, तसंच पुरावा असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय। शिंदे समितीचा अहवाल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारू असंही ते म्हणाले। मराठा आरक्षण आंदोलन भरकटत चाललेलं आहे। आंदोलन हिंसक होऊ देऊ नका असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। आत्महत्येच्या मागे कोण आहे ते तपासा असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले। बीडमध्ये मराठा समाज आक्रमक झालाय। माजलगाव मतदारसंघाचे दादा गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली। त्यानंतर आंदोलकांनी सोळंकेंच्या दारात उभ्या असणाऱ्या गाड्या पेटवल्यात। बीडच्या आष्टीचे तहसीलदार प्रमोद गायकवाड यांची गाडी मध्यरात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने जाळली आहे। यात गाडीचं मोठं नुकसान झालंय। घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमक दलाने धाव घेत आग आटोक्यात आणली।
पोलीस या घटनेचा तपास करतायत. धाराशिव जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला असून धाराशिव येथील शिंगोली सर्किट हाऊस जवळील सोलापूर धुळे महामार्गावर मराठा आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन सुरू केलं. दरम्यान यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या असून येत्या 2 दिवसात जर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही तर यापेक्षाही तीव्र आणि उग्र आंदोलन करण्याचा इशारा समाज बांधवांनी दिलाय. सकल मराठा आरक्षणासंदर्भात संपूर्ण राज्यभरासह हिंगोली जिल्ह्यातही रास्ता रोको आणि साखळी उपोषण चालू असताना सोमवारी हिंगोलीच्या वसमतमध्ये व्यापारी असोसिएशनच्या मदतीने मोंढा बंदची हाक देण्यात आली. यावेळेस मोंढा बंद सर्वानुमते ठेवण्यात आला. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात व्यापाऱ्यांनी संपूर्ण मोंढा बंद ठेवत वसमतच्या तहसील परिसरात साखळी उपोषणास सुरुवात केली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा फटका राजकीय नेत्यांना बसताना दिसतोय. खेड तालुक्यातील चांडोली टोल नाक्यावर मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या फलकाला काळं फासण्यात आलंय. फलकावरील उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या फोटोला काळं फासण्यात आलंय. धुळे मतदारसंघाचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी मराठा समाजाच्या आंदोलनाला आपला पाठिंबा दिलेला आहे. जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धुळ्यात मराठा समाजाचं साखळी उपोषण सुरू झालंय. यावेळेस भामरे यांनी आंदोलनस्थळी भेट देत आपला जाहीर पाठिंबा दर्शवलाय. खासदार सुभाष भामरे यांनी आपल्या पाठिंब्याचं पत्र देत मुख्यमंत्री शिंदे तसेच प्रधानमंत्री मोदी यांच्याशी पत्रव्यवहार करणार असल्याचं यावेळेस स्पष्ट केलंय.